आजची गोष्ट एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताने परत येतं. एकदा एका गावात सुधाकर नावाचा माणूस राहत होता. तो खूप श्रीमंत होता, पण त्याचा स्वभाव मात्र अत्यंत कंजूस होता. त्याला कोणालाही मदत करायला आवडत नव्हती. गावात दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न नव्हते, पण सुधाकरकडे धान्याचे कोठारे भरलेले होते. तरीही तो कोणाला मदत करत नव्हता. गावात रघु नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे खायला काहीच नव्हते. त्याची बायको मुले उपाशी होती. तो सुधाकरकडे मदतीसाठी गेला. शेठजी 2 पोते धान्य द्याल का? खूप दिवसापासून उपाशी आहोत असे म्हणाला. पण सुधाकर हसला आणि म्हणाला, रघु, मी असा श्रीमंत नाही झालो. कष्ट केले म्हणून पैसा कमवला. मी तुला मदत करणार नाही, तू जा. रघु खूप निराश झाला आणि रिकाम्या हाताने परत आला. पण त्याच्या बायकोने त्याला धीर दिला आणि म्हणाले, धीर सोडू नका, देव काही ना काही मार्ग दाखवेल. रघु गावातील आणखी एका माणसाकडे गेला. त्याचे नाव होते मोहन. मोहन गरीब होता, पण त्याचे मन खूप मोठे होते. त्याने रघुला पाहिले आणि लगेच विचारले, काय झाले रघु, खूप उदास दिसतोस. रघुने त्याला सर्व काही सांगितले. मोहनने क्षणाचाही विचार न करता घरातील अर्धधान्य रघुला दिले. हे घे रघु, माझ्याकडे जे काही आहे ते आपण अर्ध घेऊ. उपाशी राहू नकोस, आपण दोघे मिळून पुन्हा शेती करूयात असे तो म्हणाला. रघुचे डोळे भरून आले. त्याने मोहनचे खूप आभार मानले. काही महिन्यांनी पावसाने चांगले हजेरी लावली. रघुने शेतात खूप मेहनत घेतली आणि त्याच्या शेतात भरघोस पीक आले. मोहनला मदत करायची वेळ आता रघुची होती. त्याने मोहनला बोलवले आणि सांगितले, दादा, तुम्ही त्या दिवशी मला मदत केली नसती तर आम्ही वाचलो नसतो. त्यामुळे आज हे पीक आले आहे. या पिकातील अर्धा वाटा तुमचा आहे. मोहनला आनंद झाला, पण तो म्हणाला, रघु, मी तुला मदत केली कारण मला ती करावीशी वाटली. त्याचा मोबदला मला नको. फक्त तू इतरांना मदत करत राहा. इकडे सुधाकरची परिस्थिती बिघडली. पावसाने त्याचे घर पाण्याने भरले आणि त्याच्या धान्याचे खूप नुकसान झाले. त्याच्याकडे खायला काही नव्हते. त्याला आता मदतीची गरज होती. तो गावात फिरून मदतीची यातना करू लागला, पण त्यांनी त्याच्याकडे मदत मागितली होती. त्यांनी त्याला मदत करण्यास नकार दिला होता. शेवटी तो रघुच्या दारात आला. रघु, मला माफ कर. मी तुझ्याकडे मदत मागितली होती तेव्हा तू माझ्याकडे मदत मागितली होतीस तेव्हा मी तुला नकार दिला. आज परिस्थिती बिकट झाली आहे. मला थोडेसे धान्य देशील का असे म्हणाला. रघुला सुधाकरची दया आली. त्याने क्षणाचाही विचार न करता धान्य दिले. सुधाकरने विचारले, रघु, मी तुझ्यासोबत इतका वाईट वागलो तरीही तू मला मदत का करतोयस? तेव्हा रघुने त्याला एक उत्तर दिले, शेठजी, हा एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताने परत येते यावर माझा विश्वास आहे. तुम्ही मला त्या दिवशी वाईट वागलात आणि आज तुमची वेळ आली आहे. पण मी जर तुमच्याशी वाईट वागणार नाही, कारण मी चांगले वागलो तर माझ्याकडेही चांगलेच परत येईल. या कथेवरून हेच सिद्ध होते की आपण जे काही देतो तेच आपल्याला परत मिळते. तुम्ही जर चांगले वागलात तर तुमच्यासोबत नेहमी चांगलेच घडते. धन्यवाद. आजची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन